स्टुडंट्स, आपण चॅप्टर नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी किंवा धारा विद्युत हा सुरू करणार आहोत. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरतो, जसं फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर, आहे का नाही. याच्यामुळे आपले वेळ वाचतो आणि आपलं श्रमसुद्धा वाचतो. मग या सर्वांसाठी कशाची आवश्यकता आहे? इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे. तर आता इलेक्ट्रिसिटीबद्दल आपण माहिती घेऊया. पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल म्हणजे विभव व पोटेन्शियल विभवांतर. आता या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या आपण ठेवलेल्या आहे. हे विशिष्ट अंतरावरती आहे. ह्याच्यामध्ये एक चिमटा ठेवलेला आहे. आता ज्यावेळेस आपण चिमटा काढतो त्यावेळेस काय होणार आहे? हे वरच्या टाकीमधलं पाणी हे खालच्या टाकीमध्ये येणार आहे. आता हे पाणी कधीपर्यंत येणार आहे आणि हे कधीपर्यंत येण्याचं थांबणार आहे? The flow of electric charge between 2 points depends on a kind of electric level at those points. This level is called electric potential. म्हणजे ह्या 2 टाक्यामधले पाण्याची जी पातळी आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक चार्ज किंवा विद्युत प्रभार हे सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे विद्युत प्रभारसुद्धा काय होतो? जास्त विभवाकडून कमी विभवाकडे फ्लो होतो किंवा जास्त हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियल का होणार? तो फ्लो होणार आहे. जास्त विभवाकडून कमी विभवाकडे फ्लो होणार आहे. म्हणजे पाण्याप्रमाणे विद्युत प्रभाराचा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. त्या विद्युत पातळीस विद्युत विभव असे म्हणतात किंवा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असे म्हणतात. अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. म्हणजे धनप्रभार हा जास्त विभवाकडून कमी विभवाकडे फ्लो होतो. बघा, पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. जास्त विभवाकडून कमी विभवाकडे फ्लो होतं. आता हे आपण कशाने? कंडक्टिंग वायर म्हणजे तांब्याच्या ताराने काय आहे? जोडलेलं आहे. हा धनप्रभार आहे पॉझिटिव्ह चार्ज, हा ऋण प्रभार आहे निगेटिव्ह चार्ज आहे. धनप्रभार किंवा पॉझिटिव्हच्या हाय पोटेन्शियलला जास्त विभवाला आहे, तर निगेटिव्ह चार्ज हा लो पोटेन्शियल किंवा कमी विभवाला आहे. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज पॉझिटिव्ह चार्जकडून कुठे फ्लो होतो? हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे फ्लो होतो. त्याउलट इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. त्याउलट जो इलेक्ट्रॉन आहे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे किंवा ऋण प्रभार आहे तो लो पोटेन्शियलकडून हाय पोटेन्शियलकडं फ्लो होत असतो. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ॲट पॉईंट्स ए अँड बी इज कॉल्ड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. आता ह्याचं पोटेन्शियल हाय आहे, ह्याचं पोटेन्शियल लो आहे. म्हणजे याच्या पोटेन्शियलमध्ये काय आहे? फरक आहे. हा जो फरक आहे या 2 पोटेन्शियलमधला त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो किंवा विभवांतर असे म्हणतो. म्हणजे विद्युत क्षेत्रातील 2 भिन्न बिंदूंमधील विद्युत विभवांतर म्हणजे एकक धनप्रभार एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूत स्थानांतरित होताना घडलेले एकूण कार्य होय. म्हणजे याचे आणखी एक डेफिनेशन काय आहे? द पोटेन्शियल डिफरन्स इन पोटेन्शियल द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ अ सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल. The amount of work done to carry a unit positive charge from point A to point B is called the electric potential difference between the 2 points. म्हणजे A बिंदूपासून B बिंदूपासून जर आपल्याला एक चार्ज Q हा जो चार्ज आहे हा जर वाहून न्यायचा असेल हा प्रभार, तर त्यासाठी जे कार्य केले जाते त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल किंवा विभवांतर असे म्हणतो. म्हणजे त्याचं कसं सूत्र काय आहे? विभवांतरचं पोटेन्शियल पिरियड वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. म्हणजे विभवांतर म्हणजे काय? कार्य भागिले प्रभार. V इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन Q. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आता आपल्याला कार्याचं एकक माहिती आहे ते जूल आहे आणि प्रभाराचं एकक माहिती आहे ते कुलम आहे. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स एकक आपण काय म्हणतो? 1 व्होल्ट. म्हणजे 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलम. विभवांतराचं SI पद्धतीमधले एकक आहे व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स SI युनिट इज व्होल्ट. आता काही आपण ह्याचं कन्व्हर्जन पण 1 मिली व्होल्ट बरोबर 10⁻³ व्होल्ट, 1 मायक्रो व्होल्ट बरोबर 10⁻6 व्होल्ट आणि मोठे एकक काय? 1 किलो व्होल्ट बरोबर 10⁻³ व्होल्ट, 1 मेगा व्होल्ट बरोबर 10⁻6 व्होल्ट. आता आपल्याला ॲटमची संरचना माहिती आहे. बघा ॲटम. आता जर आपण ॲटम पाहिला किंवा एखादा मूलद्रव्य जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय? न्यूक्लियस किंवा अणुकेंद्रक आहे आणि त्याच्या सभोवताली इलेक्ट्रॉन्स काय करत असतात? हे फिरत असतात. आता बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन जे आहेत हे कमकुवत रीतीने बांधले गेलेले आहेत. त्याला जर थोडी ऊर्जा भेटली तर ते त्याच्यापासून काय होऊ शकतं? मुक्त होऊ शकतात, फ्री होऊ शकतात.
आणि ते एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी सहज वाहून नेले जाऊ शकतात. आपण त्याला फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स विच आर व्हेरी वीकली बाउंड टू द न्यूक्लियस. दे आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे अणुकेंद्रकाशी ते जे बाह्यतम कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन हे अत्यंत कमकुवत रीतीने मानलेले असतात आणि त्यांना थोडी ऊर्जा भेटली तर ते इकडून तिकडून मूव्ह होऊ शकतात. करंट फ्लोईंग थ्रू अ वायर. आता रँडम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द वायर. आता ही समजा कॉपर वायर किंवा तांब्याची तार आहे. तांब्याची तार म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत. आता आपल्या माहिती आहे काही इलेक्ट्रॉन जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूजली बाउंड आहेत. त्यामुळे ते रँडम मोशनमध्ये ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय होतात, वेडे वाकडे काय होतात, सतत वाहत आहे. ते अणुकेंद्रकाशी काय आहे, अत्यंत कमकुवत रीतीने बांधले गेलेले आहेत म्हणून त्यांची मोशन कशी आहे, रँडम आहे. पण ज्या वेळेस त्यांना आपण काय देऊ, त्यांना इलेक्ट्रिक सप्लाय किंवा विद्युत ऊर्जा जर दिली तर काय होणार आहे, त्या विद्युत ऊर्जेमुळे त्यांना आपण एका डायरेक्शनला काय करू शकतो, एका दिशेला आपण त्यांना डायरेक्ट करू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण बघा बॅटरी किंवा विजेच्या साह्याने त्या ह्या तांब्याच्या तारेला आपण काय केलेलं आहे, विद्युत ऊर्जा किंवा इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे. ह्या इलेक्ट्रिक सप्लायमुळं काय होणार आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना एक ऊर्जा भेटणार आहे. त्या ऊर्जेमुळं काय होणार आहे, ते इलेक्ट्रॉन एका ठिकेला काय होणार आहे, एका डायरेक्शनला डायरेक्ट होणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होणार आहे. पहा म्हणजे ते इलेक्ट्रॉन ऋण प्रभाराकडून धन प्रभारक का होणार आहे, मूव्ह होणार आहे. निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल होणार आहे. पण करंटची डायरेक्शन कशी आहे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, धनकडून ऋणकडे. ही विद्युत धारेची दिशा आहे. पण इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा आहे, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, लो पोटेन्शियलकडून हाय पोटेन्शियलकडे, कमी विभवाकडून जास्त विभवाकडे आहे. मग आता ह्याच्यावर आपण इलेक्ट्रॉन करंटची डेफिनेशन काय ते पाहूया. इलेक्ट्रॉन करंट, अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर. विद्युत धारा म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणा असलेला प्रवाह. विद्युत धारा म्हणजे काय, वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह. आता Q हा प्रभार आहे आणि तो T या वेळेमध्ये काय करतो आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होतो. मग विद्युत धारा इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, चार्ज पर युनिट टाईम. विद्युत धारा बरोबर प्रभार भागिले वेळ. हे महत्त्वाचं आपल्याला आहे सूत्र करंटचं, विद्युत धारेचं. मग आता ह्याचं असं एकक काय, प्रभाराचं एकक आहे कुलम आणि वेळेचं एकक आहे सेकंद. म्हणजे विद्युत धारेचं एकक काय झालं, 1 ॲम्पियर बरोबर 1 कुलम छेद 1 सेकंद. 1 ॲम्पियर विद्युत धारा आपण कधी म्हणू शकतो, 1 ampere current is said to flow in a conductor if 1 coulomb charge flows through it every second. विद्युत धारेचे SI पद्धतीतील एकक ॲम्पियर आहे. तर वाहकातून एका सेकंदात 1 कुलम विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा 1 ॲम्पियर आहे असे म्हणतात. त्याचे एकक 1 मिली ॲम्पियर म्हणजे 10चा घातांक वजा 3 ॲम्पियर. 1 मायक्रो ॲम्पियर म्हणजे 10चा घातांक वजा 6 ॲम्पियर. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे ओहम्स लॉ. If the physical state of a conductor remains constant, the current I flowing through it is directly proportional to potential difference between two ends. म्हणजे current is directly proportional to potential difference. I is directly proportional to V. I is equal to KV. इथं proportionality साइन आहे. इथं जर आपण इक्वल साइन दिलं तर इथं कॉन्स्टंट येतो. तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, समानुपातीचा स्थिरांक KV. I इज इक्वल टू, आता हा के इथं मल्टिप्लाय इकडे गेला का डिवाइड, मग I अपॉन के इज इक्वल टू V. पण 1 अपॉन ए काय का आर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. I इंटू आर इज इक्वल टू V किंवा V इज इक्वल टू आय. हा आहे आपला ओहम्सला. V इज इक्वल टू आय आर. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स. हा आहे आपला ओहम्स लॉ. मग आर काय होऊ शकतो, V अपॉन आय. तर ओहम्स लॉ आपण कसं डिफाईन करू शकतो,
वाहकाची भौतिक अवस्था म्हणजेच लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व द्रव्य कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकातील विद्युत विभवांतरास समानुपाती असते. म्हणजे विद्युतधारा ही विभवांतराशी समप्रमाणात आहे. आणि हा जो आर आहे हा काय आहे, विद्युत रोध आहे. विद्युत रोध व्ही इज इक्वल टू आय आर हा आपला ओहमचा लॉ अत्यंत महत्त्वाचा लॉ आहे. आता ह्या सूत्रावरून विद्युत रोध किंवा रेजिस्टन्स म्हणजे काय व्ही अपॉन आय. मग विद्युत रोधाचं एकक आपण फाइंड करू शकतो. विभवांतराचं एकक आहे व्होल्ट, विद्युतधारेचं एकक आहे ॲम्पियर आणि विद्युत रोधाचं एकक आहे ओहम. म्हणजे 1 ओहम बरोबर काय 1 व्होल्ट भागिले 1 ॲम्पियर. याची आपण व्याख्या डिफाईन करू शकतो. रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम. इफ 1 ॲम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर when 1 volt potential difference is applied between its ends, then the resistance of the conductor is 1 ohm. वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता त्या वाहकातून जर 1 ॲम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा विद्युतरोध 1 ओहम आहे असे म्हणतात. 1 ओहम 1 व्होल्ट भागिले 1 ॲम्पियर. पुढे आहे रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. रेजिस्टिव्हिटी किंवा त्याला आपण रोधकता असे म्हणतो. ॲट अ गिवन टेम्परेचर द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड द मटेरियल इट इज मेड ऑफ. रोधकता कशावर अवलंबून आहे तर रेजिस्टन्स रोधावरती. तो जो वाहक आहे त्याची लांबी, वाहकाचं क्षेत्रफळ आणि ते जो वाहक ज्या पदार्थापासून बनलेला आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग आपली जो रेजिस्टन्स आहे हा लांबीशी समप्रमाणात आहे. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि तो एरियाशी व्यस्त अनुपाती. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणून आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. हा जो रो आहे त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, समानुपातीचा स्थिरांक. त्यालाच म्हटलं तर रेजिस्टिव्हिटी ऑफ दी मटेरियल, पदार्थाची रोधकता. मग द युनिट ऑफ रेजिस्टिव्ह असा युनिट्स इज ओहम मीटर. याचं एकक काय ओहम मीटर. तर आपण वेगळ्या धातूंची जर रोधकता पाहिली तर कॉपरची कमी आहे, नायक्रमची कमी आहे, पण डायमंड हिऱ्याची बघा खूप जास्त रोधकता आहे. म्हणून आपण विद्युतधारा वाहून नेण्यासाठी इलेक्ट्रिसिटीसाठी कॉपरची वायर वापरतो, तांब्याची तार वापरतो. याचे डिफाईन जर करायचं झालं तर एकक लांबी व एकक काटछेदी क्षेत्रफळ असणाऱ्या वाहकाच्या रोधास त्या वाहकाची रोधकता म्हणतात. रोधकता पदार्थावर व तापमानावर अवलंबून असते, पण वाहकाची लांबी व काटछेद क्षेत्रफळ यावर अवलंबून नसते. SI पद्धती रोधकतेचे एकक आहे ओहम मीटर. आता इलेक्ट्रिक सर्किट किंवा विद्युत परिपथ. A continuous path of an electric current through conducting wires connected to the two ends of a cell and other resistances is called an electric circuit. विद्युत परिपथ म्हणजे विद्युत घटाच्या दोन्ही आग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा, स्विच किंवा प्लग कळ आणि इतर रोध. उदाहरणार्थ विद्युत उपकरण, विद्युत बल्ब, वितळतार यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग आहे. बघा हा आहे इलेक्ट्रिक सर्किट. याच्यामध्ये एक बॅटरी आहे. याच्यातून जाणारा इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी ॲमीटर आहे. याच्यातून वाहणारा इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटर आहे. इतर रेजिस्टन्स किंवा रोध जोडलेला आहे आणि हे सर्व तांब्याच्या तारेने आपण जोडलेले आहे. हे होतं तुमचं इलेक्ट्रिकल सर्किट. तर या ठिकाणी आपलं काय पहा, या ठिकाणी आपल्याला इथं हे सेल आहे. या सेलला आपण इथं चावी जोडलेली आहे आणि बल्ब जोडले, पण इथं हे सर्किट ब्रेक आहे. या ठिकाणी पण बल्ब जोडले, पण हे एक जी वायर आहे ही ऋण आग्राला किंवा निगेटिव्हला जोडलेली नाही. या ठिकाणी बल्ब जोडलेला आहे आणि या ठिकाणी आपण रबर जोडलेला आहे. तर कोणता बल्ब हा इनलाईट होणार किंवा प्रकाशित होणार आहे तर हा जो तिसऱ्या क्रमांकाचा जो बल्ब हा फ्लो होणार आहे, कारण इथं इलेक्ट्रिक सप्लाय का होतो हा पूर्ण होत आहे.
या ठिकाणी ब्रेक आहे, या ठिकाणी ब्रेक, आणि जर रबर आहे, रबर हा इन्सुलेटर आहे किंवा रबरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. आता विद्युत परिपामध्ये वेगवेगळे जोडले जाणारे जे पदार्थ आहेत ते आपण पाहूया. आणि त्याचं पहिला इलेक्ट्रिकल सेल किंवा त्याला आपण विद्युत घट म्हणतो. त्याचं काय काम आहे, त्याचा सिम्बॉल आहे हा. टू अप्लाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ अ कंडक्टर. वाहकाच्या दोन टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करणे. ह्या बॅटरी किंवा विजेरी त्याचा सिम्बॉल आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त आपण जर इलेक्ट्रिकल सेल जोडले असेल तर टू अप्लाय लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ अ कंडक्टर. वाहकाच्या टोकामध्ये जास्त समतेचे विभवांतर प्रयुक्त करणे. हा आहे तुमचा ओपन टॅप की किंवा उघडी टॅप कळ किंवा प्लग कळ, हा त्याचा सिम्बॉल आहे. त्याचं कार्य काय, टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोईंग इन अ सर्किट बाय डिस्कनेक्टिंग टू एंड्स ऑफ अ वायर. वाहकाच्या दोन टोकामध्ये संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद करणे. म्हणजे आपलं जो बटन आहे ना, बटन तसं. क्लोज टॅप की, बंद कळ, टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड्स ऑफ अ वायर. वाहकाच्या दोन टोकामध्ये संपर्क जोडून विद्युत प्रवाह सुरू करणे. कनेक्टिंग वायर्स किंवा आपण जोडतार म्हणतो. टू कनेक्ट व्हेरियस कॉम्पोनंट्स इन द सर्किट. विविध घटक परिपथात जोडणे. क्रॉसिंग वायर, ओलांडून जाणाऱ्या वाहक तार, त्याचं चिन्ह आहे. टू शो वायर्स विच क्रॉस सेक्शन आर नॉट कनेक्टेड. वाहक तारा एकमेकांना ओलांडून जाताना दाखवणे. लाईट बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब हा अशा पद्धतीने दाखवतो ना. टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. लाइटन करंट इज फ्लोईंग, अनलाइटन करंट इज नॉट फ्लोईंग. विद्युत धारेचे वहन तपासणारे. प्रकाशित वहन होत आहे, अप्रकाशित वहन होत नाही. रेजिस्टन्स किंवा आपण रोध म्हणतो, विद्युत रोध, हा त्याचं चिन्ह आहे. टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. परिपथातून वाहणारी विद्युतधारा नियंत्रित करणे. व्हेरिएबल रेजिस्टन्स, चल रोध, हा त्याचा सिम्बॉल आहे. आता बॅन दाखवला पाहिजे. टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर्ड अँड देअर बाय कंट्रोल द करंट. रोध हवा तसा बदलून परिपथाला विद्युतधारा हवी तशी बदलणे. ॲमीटर, त्याचा चिन्ह ए. टू मेजर द करंट फ्लोइंग द सर्किट. परिपथातून वाहणारी विद्युतधारा मोजणे. व्होल्टमीटर, व्ही चिन्ह आहे मध्ये. टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इन द सर्किट. विभवांतर मोजणे. याचं काम काय आहे, परिपथातून वाहणारे विभवांतर मोजणे.